नमस्कार. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन विषयाचं चिंतन करणार आहोत. म्हणजे बघा, आपण रोज दर रविवारी किंवा सोमवारी आपण प्रत्येक दासबोधाच्या वेगवेगळ्या समासाचं चिंतन करत असतो. पण बघा, समर्थ माऊलींनी जुना दासबोध असताना देखील या श्रीमत ग्रंथराज दासबोधाचं जे विचार मांडले ते कसे काय बरे मांडले असतील, ह्या सगळ्या कशा काय या गोष्टी घडून आल्या असतील, समर्थ माऊलींना हे कसं काय सुचलं असेल. बघा, ज्या संतांनी किंवा ज्या समर्थ माऊलींनी पूर्णपणे देशाचं भ्रमण करून, या राष्ट्राचं भ्रमण करून, समाज स्थिती अगदी जवळून पाहून, ज्यांनी बघा आपलं जे पूर्ण जीवन आहे ते इतरांसाठी वाहून दिलं होतं. त्यांची जी तळमळ होती ती फक्त आणि फक्त इतरांसाठी होतं. म्हणजे पूर्ण समाजाला प्रबोधन करण्यासाठी त्यांनी या सगळ्या गोष्टी घडवून आणलेल्या. बघा, हा जो ग्रंथ लिहिलेला आहे तो अगदी 400 वर्षापूर्वी लिहिलेला आहे. त्यावेळी त्यांचे ते विचार मांडले गेलेले. पण बघा, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या, त्यांच्यामध्ये त्यांची खूप मेहनत आहे. कारण पूर्ण भारताचं त्यांनी भ्रमण केलेलं आहे. प्रत्येक समाजाला अगदी जवळून बघितलेलं आहे, त्याचं अवलोकन केलेलं आहे. म्हणजे हा ज्यावेळी दासबोध त्यांना मांडायचा होता त्यावेळी त्यांना कित्येक विषयांचा अभ्यास करावा लागलेला आहे. म्हणजे कित्येक गोष्टींना देखील सामोरं जावं लागलं असणार आहे. बघा, पहिलं त्यांनी ओवी स्वरूप मांडलं होतं, पण बघा नंतर त्यांनी डिटेलमध्ये या सगळ्या गोष्टी आणि समर्थ माऊलींचा हा जो ग्रंथराज दासबोध आहे तो काय तर आपला प्रपंच आणि परमार्थ याची सांगड घालून देणारा एक ग्रंथ आहे. म्हणजे बघा, त्यावेळी समर्थाने या गोष्टी मांडले आणि आज आपण त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. बघा, आणि समर्थ माऊलीने एवढे सगळे विचार मांडून देखील एवढी घोर तपश्चर्या केली या गोष्टीसाठी. तपश्चर्या म्हणजे आधी त्यांनी स्वतःला मजबूत केलं. कारण का तर आपण जोपर्यंत मजबूत असणार नाही इतरांना आपण कोणत्याच गोष्टीचं अनुमोदन देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःला आधी तयार केलं आणि त्यानंतर पूर्ण भारताचं भ्रमण करून समाजाला, जे समाज त्यावेळी पारतंत्र्यात अडकलं होतं किंवा इतरांच्या गुलामगिरीखाली जगत होतं, त्यांना या गोष्टीपासून ज्ञान कसं प्राप्त करून द्यायचं होतं हे समर्थ माऊलीने अगदी अचूकपणे जाणलं होतं. आणि त्यामुळेच त्यांनी हा ग्रंथराज दासबोध लिहिण्याचं त्यांना सुचलं. आणि बघा, त्यांनी त्यावेळी ही गोष्ट लिहून ठेवली होती. बघा, आणि काय सांगितलं तर समर्थ माऊलीने एवढा हा ग्रंथराज दासबोध लिहून सुद्धा त्यांनी काय म्हणाले होते की मला जो हा ग्रंथ आहे तो रामाने सुचवलेला ग्रंथ आहे. मला जे हे विचार मिळाले ते रामाकडून मिळालेले विचार आहेत. म्हणजे बघा, त्यांना जे हे विचार मिळाले होते ते साक्षात प्रभू श्री रामचंद्राकडून मिळाले होते. कारण त्यांचे जे विचार होते ते इतके म्हणजे इतरांना प्रेरित करणारे होते की त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इतर लोक जे होते ते ज्ञानी बनणार होते. कारण त्यांच्या प्रत्येक ओवीमध्ये जे विचार मांडले होते ते सगळ्यांना अगदी थक्क करणारे होते. कारण बघा, प्रत्येकाला भाषा समजत नसते, पण समर्थ माऊलींनी जो हा ग्रंथराज दासबोध मांडलेला आहे तो अगदी सोप्या भाषेत मांडलेला आहे. अगदी म्हणजे अवघड ओवी स्वरूप असा देखील मांडलेला नाही. अगदी म्हणजे ज्याला अगदी साधं वाचता येईल अशा भाषेत मांडलेला आहे. बरोबर. आणि बघा, त्यावेळी इतर संतांनी पण बरेच सारे ग्रंथ लिहून ठेवले होते. ज्ञानेश्वराने देखील ग्रंथ लिहून ठेवला होता, संत तुकारामांनी लिहून ठेवला होता, संत एकनाथांनी लिहून ठेवला होता. सगळ्यांनी आपापले ग्रंथ लिहून ठेवले होते. पण समर्थ माऊलींचा जो हा ग्रंथ आहे तो आपल्या प्रपंचावर आधारित आहे. इतर ग्रंथ होते बघा, प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक कुठले ग्रंथ असतील त्याचे पारायण करत असतात, सगळ्या गोष्टी करत असतात. पण समर्थ माऊलींचा जो हा ग्रंथ आहे तो आपल्या विचारांशी निगडीत आहे. कारण ह्यातून आपण आपले विचार बदलवू शकणार आहे. समर्थ माऊलींनी आपल्याला त्यांच्या वाणीतून असे काही गोष्टी समजावून सांगितलेले की जरी ते आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांची वाणी, त्यांचं जे लिखाण आहे ते आज आपल्यामध्ये, आणि आपण त्यांचं अनुकरण करत आहोत आणि आपण त्याचं आचरण करत आहोत. बघा, म्हणजे ह्यामध्ये त्यांना खूप सारं म्हणजे तपश्चर्याचं अधिष्ठान असू दे, अनुष्ठेचं अधिष्ठान असू दे, किंवा म्हणजे त्यांनी इतकं त्यांच्यासाठी ह्या सगळ्या समाजासाठी वाहून घेतलंय
आणि त्यानंतर आपल्या पुढे हे विचार मांडलेले आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आधी स्वतः सगळ्या करून बघितलेले आहेत. कसं काय लागू होतं, कसं काय केल्यानंतर लोकांच्या मनात जे प्रश्न पडले त्यातून त्यांचं निरसन होऊ शकतं. आणि बघा, ज्यावेळी आपण कधी यांचं दासबोध वाचत असू त्यावेळी बघा प्रत्येकाला बघा वाटत असतं की यांचा हा दासबोध फक्त प्रपंचाशी निगडीत आहे, म्हणजे याच्यातून आपला काही परमार्थ साधला जाणार नाही, म्हणजे यातून आपला काही फायदा होणार नाही असं वाटत असते. पण बघा, जेव्हा आपण आपले विचार बदलणार आहे त्यावेळी नक्कीच आपल्यामध्ये तो बदल नक्कीच दिसून येणार आहे. आणि समर्थ मौलीने अगदी बघा आजच्या आपल्या रोजच्या जीवनात अगदी नोकरीपासून म्हणजे राजकारण असू दे त्यांनीच ते उत्तम लक्षणं मांडलेले, चातुर्याची लक्षणं मांडले, मूर्ख लक्षण मांडलेले, नवविधा भक्ती मांडलेली किंवा महंताचे जे लक्षण आहेत ते देखील त्यांनीच मांडले. उत्तम प्रकारे आपल्याला सगळ्या गोष्टी कशा पार पाडायचे हे सगळे विचार आपल्या दासबोध ग्रंथात आहेत. आणि हे सगळे विचार आपल्या समर्थ मौलींनी म्हणजे मांडलेले. मग आपल्यामध्ये ते सामर्थ्य पाहिजे की आपण यांची ओळख करून घेता आली पाहिजे. आणि आपल्यामध्येच हे सामर्थ्य आपल्या विचारांनी येणार आहे. जोपर्यंत आपण आपले विचार बदलत नाही तोपर्यंत आपल्याकडून हा दासबोध ग्रंथ वाचता येणार नाही. त्यामुळे आपल्याला आपले विचार मात्र नक्कीच बदलायचे. बघा, ज्यावेळी कधी दासबोध जयंती असते त्यावेळी नुसतं त्याची पूजा करून आरती म्हणून इतकंच नाही करायचंय, तर त्यामध्ये जे मांडलेले विचार आहेत ते आपल्या अंगी उतरवण्याचा प्रयत्न करायचा. नुसतंच मिरवणे हा म्हणजे समर्थांचा हेतू नव्हता की तुम्ही माझा दासबोध ग्रंथ वाचला म्हणजे तुम्ही मोठं काही तीर मारला असं नाही, तर यातलं जे विचार आहे ते तुमच्या अंगी आले पाहिजे, हा मेन उद्देश होता त्यांचा. आणि तो प्रत्येकाच्या अंगी आला पाहिजे हे समर्थ मौलींनी अगदी ठासून सांगितलेले. म्हणजे हा जो ग्रंथ आहे तो अगदी घोर तपश्चर्येनंतर लिहिलेला ग्रंथ आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आधी करून बघितलेल्या, सगळ्या स्थितीचं अवलोकन त्यांनी केलेलं आहे आणि मग त्यांनी हे विचार आपल्या समोर मांडलेले. तर नक्कीच आपण आपल्या या दासबोधाचं आपल्यामध्ये त्यांचे जे विचार आहेत ते आपल्या अंगी उतरवण्याचा अगदी व्यवस्थितपणे प्रयत्न करूया. आणि वेळोवेळी आपण आपल्या दासबोधाचं एक एक समासाचं अगदी जवळून चिंतन करूया. म्हणजे आपल्या मनामध्ये ते आचरण करण्याचे ते सामर्थ्य येईल. आपले विचार आपण बदलवू शकू. कसं आपल्याला प्रत्येक गोष्टीवर कंट्रोल कसा करायचा आहे ह्या गोष्टी सगळ्या या दासबोधातून मांडलेल्या आहेत. आणि हे सगळं आपण आता पुढे पुढे चालू घेणारच आहोत. तर नक्कीच जर तुम्हाला हा व्हिडिओ मी वेगळ्या विषयावरून बनवलेला की असं असताना देखील समर्थ मौलींनी हा ग्रंथराज दासबोध का मांडलेला तर हे आपण बघितलं होतं. तर नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ.